आणि गोडगोड बोला हा जयघोष आणि हाच मंत्र किंवा हेच शब्द सातत्यानं दिवसभर कानावर पडत असताना संध्याकाळी मात्र ही गोड स्पर्धा कानावर पडली नव्हे तर दृष्टी समोर आली आणि खऱ्या अर्थाने या कबड्डी स्पर्धेची सुरुवात झाली. आता मात्र ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा सांगता समारोपाकडे आपण जात असताना पाहतोय उपांत्य फेरीचा हा सामना अर्थात बोनस गुण या ठिकाणी 5 नंबरची जर्सी प्रदान केलेली खेळाडू तिच्याकडनं मात्र निश्चितपणे घेतला जातोय आणि दिव्यागर संघाला मात्र 1 गुण त्या ठिकाणी मिळतोय. आता मात्र वाघे या ठिकाणी चढाईसाठी आपण पाहतोय निश्चितपणे कर्णाला स्पोर्ट्स पनवेल या अगोदरचा सामना देखील आपण पाहिला असेल. अतिशय सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी खेळला गेला आणि नक्कीच रसिक मनाला आवडेल असा खेळ मात्र त्या ठिकाणी झाला. कर्णाला स्पोर्ट्स पनवेल या संघानं ऋतिक्षा पेंड या संघाला 4 मुंड्या चीत करत अर्थात सेमीफायनल मध्ये या ठिकाणी प्रवेश मिळवला आणि आता मात्र सेमीफायनल मधला या ठिकाणी सामना लढावा लागतोय तो सुवर्णगणेश दिव्यागर या संघाबरोबर. जरी संघ छोटा असला तरी नामांकन मात्र मोठा आहे, हा संघ मात्र मोठा आहे. सुमित पाटील प्लीज आपण इकडे यायचं. सुमित वाडकर आपण प्लीज व्यासपीठाकडे या. या ठिकाणी सन्मान होणार आहेत अर्थात मिथुनजी भोईर आणि संदीप कोटकर कबड्डी क्षेत्रातील हे नामांकित आहेत अर्थात मिथुन भोईर आणि संदीपजी कोटकर हे व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत आणि त्यांचा देखील सन्मान करणं हे देखील आपलं परम कर्तव्य आहे. आणि निश्चितपणे चालू सामना पनवेल कर्णाला स्पोर्ट्स पनवेल वर्सेस दिव्यागर. या ठिकाणी आदरणीय वाडकर सर आपणास विनंती असेल व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मिथुन भोईर अर्थात पंचकृषी अध्यक्ष यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. वाडकर सर मी आपणास विनंती करेन मिथुन भोईर यांना सन्मानित करायचं आहे. अर्थात मिथुन भोईर यांच्यासाठी सुद्धा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण या पंचकृषीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत अर्थात आणि रायगड जिल्ह्यातील एक नामांकित कबड्डीपटू म्हणून खऱ्या अर्थानं आपली ओळख देणारे खेळाडू आहेत. अर्थात मिथुन भोईर आपल्या आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत असेल अर्थात मिथुन भोईर आणि धन्यवाद वाडकर सर. मिथुनजी भोईर आपल्या मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत. तदनंतर आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी उपस्थित संदीप कोटकर यांचं देखील स्वागत करण्यासाठी मी वाडकर सर आपणास विनंती करणार आहे. आपल्या शुभश्री या ठिकाणी संदीप कोटकर यांना देखील सन्मानित करायचं आहे. संदीप कोटकर म्हटल्यानंतर कबड्डी आणि कबड्डी म्हटल्यानंतर संदीप कोटकर असं एक समीकरण नेहमीच जुळत असतं. मग ज्या वेळेला लीग असेल किंवा कबड्डी स्पर्धा असतील त्यावेळेला संघ मालक म्हणून नेहमीच या ठिकाणी पुढाकार आणि घेणारे कबड्डी चाहते किंवा कबड्डी संघ मालक म्हणून नेहमी संदीप कोटकर आपण परिचित आहात. फक्त मुरुड तालुक्याला नाही तर संपूर्ण रायगडला आपण परिचित आहात. आपलं देखील आजच्या कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण कबड्डीकडे वळतोय. तत्पूर्वी या ठिकाणी श्रावणी निलेश पाटील रायगड जिल्ह्याचं जिनं प्रतिनिधित्व केलं अशा आपल्या आदाडगावची कन्या श्रावणी निलेश पाटील हीच कडून सुवर्णगणेश दिव्यागर या संघासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. दिव्यागर नंदिनी वाघे या ठिकाणी आपण चढाईसाठी पाहतोय. कर्णाला स्पोर्ट्स पनवेल या संघाकडून या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर राष्ट्रीय खेळाडू आहे. अनेक राष्ट्रीय खेळाडू आपण कर्णाला स्पोर्ट्स पनवेल ह्यामध्ये पाहतोय आणि तिला प्रत्युत्तर करण्यासाठी निश्चितपणे सिया काळे या ठिकाणी चढाईसाठी जाते. 10-2 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागलेला आहे. मी आताच म्हटलं होतं की आजची स्त्री ही अबला नसून सबला आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारी आजची स्त्री आहे. मग ही क्रीडा क्षेत्रामध्ये कशी कमी पडणार.
आज कबड्डी क्षेत्र म्हटल्यानंतर एक मर्दानी आणि मैदानी खेळ म्हणून या खेळाकडे पाहिलं जातं आणि ह्या मर्दानी खेळामध्ये देखील स्त्री तितक्याच ताकदीनं आणि शक्तीनं उभी राहिले आणि हाच खेळ आपल्या समोर मात्र या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय. अर्थात खेळ कबड्डीचा तुमच्या आमच्या आवडीचा आणि हा आवडीचा खेळ पाहण्यासाठी जमलेले आमचे मायबाप रसिक प्रेक्षक वर्ग खूप आणि अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने केलं टॅकल अर्थात पकड असेल. या ठिकाणी संदीप कोटकर यांच्याकडून मंडळासाठी रोख 1000 रुपयांची देणगी आलेली आहे. धन्यवाद संदीप कोटकर, आम्ही आपले आभारी आहोत. निश्चितपणे आताच म्हटलं होतं की कबड्डीसाठी योगदान देणारे एक परिपूर्ण व्यक्तिमत्व आहे. आता मात्र अंकिता आरे या ठिकाणी चढाईसाठी येते, ती देखील रिक्त हस्ते परततोय. सामना असाच बहरत जाणार, कधी इकडे तर कधी तिकडे. आता मात्र एक चांगली आघाडी आपण पनवेल कर्णाला स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे असताना पाहतोय. सातत्यानं चढाया करणारी अर्थात नंदिनी वाघे आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील पाहिलं नंदिनीनं अनेक चढाया केल्या आणि अनेक चढायांमध्ये लढाई करत आपल्या संघाला जास्तीत जास्त उंच उंच घेऊन आणण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला. आता मात्र असफल, कारण आता संघ देखील दिव्यांगासारखा संघ प्रतिस्पर्धी संघ म्हणून या ठिकाणी खेळत असताना आपण पाहतोय आणि नक्कीच एक चांगल्या प्रकारची पकड आपल्याला पाहायला मिळाली. असाच हा खेळ उद्या देखील पुरुषांची कबड्डी स्पर्धा या ठिकाणी अलिबाग रोहा मुरुड या विभागातील या तालुक्यातील संघ मात्र या ठिकाणी उद्या आपला खेळ या ठिकाणी दाखवणार आहे. असाच एक उत्तुंग खेळ मात्र आपल्याला पाहायला मिळेल. आज एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा संपन्न होत असताना संपूर्ण रायगड जिल्ह्याचं लक्ष आज या स्पर्धेकडे आहे. निश्चितपणे एक दर्जेदार आणि अतिशय सुसज्ज पद्धतीची कबड्डी स्पर्धा. आता मात्र 3 नंबरची स्पर्धा केली ममता चव्हाण आणि एक गोल निश्चितपणे पुन्हा एकदा दिवे आगर संघाच्या बाजूने. त्याला प्रत्युत्तर अंकिता पानवलकर चढाईसाठी येते आणि सुंदर अप्रतिम असा खेळ तिच्या माध्यमातून देखील या ठिकाणी होत असतो आणि रसिक प्रेक्षकांचा देखील वाढता प्रतिसाद आपण आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी पाहतोय. मज नको अश्रू घाम हवा हा नव्या युगाचा मंत्र नवा. निश्चितपणे या ठिकाणी प्रत्येकानं अर्थात कष्टाच्या माध्यमातून मेहनतीच्या माध्यमातून आणि निश्चित खूप आता मात्र सिया पुन्हा एकदा आणि रिक्त हस्ते परतते. पाहायचं आहे काहीच्या गुणांची आघाडी मात्र या ठिकाणी कर्णाला स्पोर्ट्स पनवेल या संघाकडे असताना एक प्रतिस्पर्धी संघ म्हणून दिव्यांग संघाची भूमिका कशा पद्धतीने या ठिकाणी हा संघ मांडणार. नक्कीच काही गुणांची आवश्यकता आपल्या संघाकडे आहे. तिकडे मात्र त्या ठिकाणी अंकिता परतते आणि तिला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आदिती पानवलकर चढाईसाठी जाते आणि आदिती त्याच वेगानं आणि त्याच दमानं या ठिकाणी आपल्या अंगणामध्ये मात्र येण्याचा प्रयत्न करणार का आणि रायडर मात्र या ठिकाणी अर्थात ती पुन्हा एकदा नंदिनी वाघे. अर्थातच नंदिनी या देखील एक गुण आपल्या संघासाठी निश्चितपणे मिळाला. खेळ रोमहर्षक खेळ, डोळ्यांची पारणे फेडणारा खेळ. डोळ्याची पापणी हलते ना हलते त्या क्षणामध्ये काहीतरी होऊन जातं. मग आता मात्र हीच वेळ आपली आहे, कारण आपल्याला पाहायचं, आपलं निरीक्षण करायचं आहे आणि खेळाडूला मात्र खेळायचा एक जोखमीचा खेळ आहे, एक जबाबदारीचा खेळ आहे. आणि ह्या खेळाचे साक्षीदार मात्र आपण म्हणतो आदाड संघाच्या माध्यमातून, आदाड क्रीडा मंडळाच्या माध्यमातून, आदाड महिला मंडळाच्या माध्यमातून, आदाड ग्रामस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणारी एक सुंदर अशी कबड्डी स्पर्धा हिला खऱ्या अर्थाने एक सुंदर असा आकार आलाय. एक चहूबाजूला आपण पाहिले संपूर्ण रसिक प्रेक्षकाने वेगळी स्पर्धा आतमध्ये जीवाचं रान करत या ठिकाणी खेळणारा. आता मात्र बक्षिसांना नाव कोरलंय, परंतु अंतिम क्षणामध्ये, अंतिम टप्प्यामध्ये अंतिम चषक मात्र कोणाच्या संघाच्या बाजूने येणार हे देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा नंदिनी वाघे अतिशय पुन्हा एकदा सिया चढाईसाठी अतिशय चपळ खेळ करणारी खेळाडू आहे. गुढी खेळाडू त्याच्याकडे पाहिलं आपल्या अर्थात चतुरस्र चढाईच्या जोरावर 3 मध्ये पॉइंट मारलेले ना आधी त्याच्यानंतर 2 प्लेयर आतमध्ये आलेले त्यांचे म्हणतात आपल्या ती सुप्त गुण आणि हे सुप्त गुण बाहेर काढण्याचा दिवस म्हणजे हा कबड्डीचा दिवस.
कर्नाळा पनवेलचे 2 प्लेयर आतमध्ये आले, 3 मध्ये पॉईंट मारले तेव्हा. समर्पित करून आपल्या संघाचा नावलौकिक वाढवला आणि हार्दिक हार्दिक धन्यवाद तथा आभार. धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळतोय. 11-15 4 गुणांची नाममात्र आघाडी पनवेल संघाकडे असताना आता मात्र मध्यंतर नंतरचा खेळ आपल्याला पाहायचा आहे. मध्यंतर नंतरचा खेळ मात्र बहरत जाणार, वाढत जाणार. हे मात्र निश्चित. आता मात्र 5 नंबरची जसी प्रदान केलेली दिव्यागर संघाची खेळाडू अर्थात आदिती पानवलकर चढाईसाठी येते. अनेक वेळेला आपल्या संघासाठी खेळत असताना अनेक खेळाडू जिल्ह्यासाठी खेळतात, राज्यासाठी खेळतात, विद्यासाठी खेळतात आणि नेहमीच आपलं कर्तृत्व मात्र सिद्ध करत असतात. आणि अशाच ह्या खेळाडूंचा भरणा असलेल्या हे खेळाडू आहे. आता मात्र तीन नंबरची जसी प्रदान केली खेळाडू मात्र बरोबर परतले आणि तिला मात्र प्रत्युत्तर करणारा खेळाडू देखील या ठिकाणी आपण पाहतोय. एक सुंदर अशी पकडीचं प्रदर्शन आपण पाहिलं. सिया मात्र त्या ठिकाणी बाद झाली. कनन पाटील 18 नंबरची जर्सी परिधान केलेली खेळाडू कनन पाटील चढाईच्या भूमिकेमध्ये आपण तिला पाहतोय. आणि इथे मात्र जी गाव करी परंतु या ठिकाणी 50 गुणफलकांवर या ठिकाणी आणि चढाईसाठी आदिती पानवलकर. आदिती मात्र पुन्हा एकदा यशाच्या बाजूनं अर्थात 1 गुण मिळवणार का? निश्चितपणे त्या ठिकाणी आदिती तशाच पद्धतीनं मात्र खेळ करते आणि आपल्या संघासाठी मात्र 1 गुण मिळवते. याला मात्र टॉप 5 4 गुणांची आघाडी आणि 4 गुणांची पिछाडी अशा या आघाडी आणि पिछाडीमध्ये रंगणारी, रंग भरणारी मात्र तुमच्या आमच्या सर्वांची लाडकी कबड्डी मात्र या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. पुन्हा एकदा नंदिनी वाघे राष्ट्रीय खेळाडू आहे नंदिनी देखील आणि सातत्यानं तोच खेळ सातत्यानं तशाच पद्धतीनं आपल्या संघाला जिंकवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत तिचे. कारण प्रयत्नांती परमेश्वर. कारण कोणतीही गोष्ट की आपल्या जीवनात देखील कुठेतरी रिस्क असते, ती घ्यावीच लागते. प्रयत्न हे करावेच लागतात. देहारी खटल्यावरही कधीच नसते. आणि म्हणून आपल्या कार्याला जर प्रयत्नांची जोड असेल तर निश्चित आपण यशवंत होऊ शकतो. मग त्यातूनच कीर्ती मिळत असते, म्हणजे कीर्तिवंत आपण होऊ शकतो. अशाच पद्धतीचा संदेश मात्र अनेक वेळेला आपण या कबड्डीच्या माध्यमातून घेतोय. मग एका म्हणजे असं नाहीये, परंतु प्रॉपर अनेक वर्ष या कबड्डीमध्ये निरीक्षण करणारे, परीक्षण करणारे पंच या ठिकाणी आलेले आहेत. ज्यामध्ये निरीक्षक म्हणून या ठिकाणी जनार्दन पाटील असतील, तदनंतर त्यांचे सहकारी अनिल राऊत आहेत, तदनंतर प्रत्यक्ष मैदानावर या ठिकाणी आपण कार्य करत. आपण काही मागे गेलो, परंतु आजची स्त्री मागे राहिलेली नाहीये. ही खऱ्या अर्थानं आज प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि अशाच पद्धतीचा खेळ आज आपण महिला कबड्डीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी पाहतोय. हम भी किसे कम नाही हा नारा नेहमीच या स्त्री शक्तीनं लावला आणि आज देखील सिद्ध केलं, नव्हे तर प्रसिद्ध केलं. आम्ही देखील कमी नाही आहोत. मग अगदी जबरदस्त खेळाच्या माध्यमातून रसिक मनाला जागा करणारा खेळ आहे ज्याचं नाव कबड्डी म्हटलं जातं. आणि अशा या कबड्डीचा चाहता वर्ग फक्त आपली पंचकृषी नाहीये, तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर संपूर्ण महाराष्ट्राबाहेर देखील नव्हे तर अनेक देशांमध्ये हा कबड्डी खेळ प्रख्यात आहे, जो प्रो कबड्डीच्या माध्यमातून आपण पाहतोय. इथे काहीतरी करावं लागेल, प्रयत्न तर करावेच लागणार आहे. ज्या वेळेला भोंगा वाजतो, फडरेटचा ज्या वेळेला कॉल दिला जातो त्यावेळेला मात्र गुण अनिवार्य असतं, गुण तर मिळवावाच लागतो. मग अशा वेळेला आपल्या संघावर, आपल्या संघातील ज्या खेळाडूंवर आपला पूर्णपणे विश्वास आहे अशा खेळाडूला मात्र त्या ठिकाणी पाठवलं जातं. आता मात्र आदिती पानवलकरवर खंबीरपणे आणि तेवढा ठामपणे विश्वास आहे की काहीतरी मिळवेल, काहीतरी आपल्या संघासाठी करेल. ही ठाम भूमिका आणि हितचिंतकांच्या माध्यमातून किंवा प्रशिक्षकांच्या माध्यमातून किंवा व्यवस्थापकाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगितलं जातं. आणि एक बोनस मात्र त्या ठिकाणी घेतला जातोय. सुंदर. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी 14-19 आणि सिंगल पॉईंट त्या ठिकाणी
अर्थात सुवर्णगणेश दिव्यागर या संघाला मात्र मिळतोय. ममता चव्हाण चढाईसाठी त्या ठिकाणी आपण पाहतोय. अनेक राष्ट्रीय खेळाडू आपण ह्या संघामध्ये पाहतो. मलाच वाटलं होतं की राष्ट्रीय खेळाडू हे ज्या वेळेला आपल्या पाठी नाव लागलं जातं किंवा आपल्या पुढे नाव लागलं जातं. अध्यक्ष महिला मोर्चा दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी, तसेच ॲडव्होकेट महेश मोहिते सरचिटणीस दक्षिण रायगड भारतीय जनता पार्टी यांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आली. अर्थात या कबड्डीचा श्रीफळ मात्र वाढवण्यात आला आणि तदनंतर खऱ्या अर्थाने या कबड्डीला मात्र सुरुवात झाली. आता मात्र आपण सगळ्या सामना आहोत. उपांत्य फेरीचा हा पहिला सामना या ठिकाणी खेळला जातोय आणि चढाईसाठी आपण पाहतोय ममता चव्हाण भरणारा खेळ. या कबड्डीची खऱ्या अर्थानं अनेक डिग्री घेतलेले खेळाडू म्हणायला हरकत नाहीये असे हे खेळाडू, कारण अनुभव हाच गुरु असतो. अनेक मैदानं खेळलेले खेळाडू आहेत. मग या अनुभवाच्या माध्यमातून या ठिकाणी आपला खेळ करतात. कधी कधी मैदान देखील साथ देतच असतं, अशातला भाग नाहीये. प्रयत्न मात्र केले जातात, न थांबता न थकता त्या ठिकाणी पुढे जाणारे खेळाडू आहेत. हे प्रामुख्यानं आज या कबड्डीमध्ये आपण पाहतोय. कारण आम्ही नेहमीच म्हणतो पायाने चालून अंतर कापलं जातं आणि बुद्धीने चालून ध्येय गाठलं जातं. मग आजचं ध्येय आपलं काय असेल तर अंतिम चषक आहे.